हॅलो स्टुडंट्स, ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस हा जो लेसन आपला सुरू आहे, या लेसनमध्ये या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्ही सेकंड टाईप जो आहे इम्युनिटीचा, दॅट इज ॲक्वायर्ड इम्युनिटी, ही इम्युनिटी आपण डिटेल स्टडी केली. ॲक्वायर्ड इम्युनिटी जी आहे तिचे मेन की फीचर किंवा युनिक फीचर बघितले. तर त्या युनिक फीचरमध्ये पहिलं जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये होतं स्पेसिफिसिटी, दुसरं डायव्हर्सिटी, 3 डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ आणि शेवटचा होता मेमरी. तर हे 4 युनिक फीचर आपल्या ॲक्वायर्ड इम्युनिटीकडे असतात. त्यानंतर नेक्स्ट ॲक्वायर्ड इम्युनिटीचे तुम्हाला 2 टाईप सांगितले, ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. आणि ह्या दोन्हीचेही पुन्हा 2 टाईप आहेत. ॲक्टिव्ह इम्युनिटीचे नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी अँड आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी, आणि पॅसिव्हचे नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. हे आपण टाईप स्टडी केले. आणि या टाईपनंतर नेक्स्ट जो पॉईंट होता तो म्हणजे इम्युन सिस्टीमच्या ज्या सेल आहेत त्या सेल आपण बघत होतो. तर त्यातली पहिली जी सेल आहे तिचं नेम आहे लिम्फोसाईट आणि दुसरी आहे अँटीजन प्रेझेंटिंग सेल. सो लिम्फोसाईटबद्दल काल आपण इन्फॉर्मेशन बघत होतो. लिम्फोसाईटमध्ये तुम्हाला सांगितलं की लिम्फोसाईटचे मेन 2 टाईप आहेत, टी लिम्फोसाईट आणि बी लिम्फोसाईट. यापैकी दोन्ही लिम्फोसाईट ज्या आहेत त्या एका स्टेम सेलपासून प्रोड्यूस होतात, जिला हेमोसायटोब्लास्ट असं म्हटलं जातं. त्यानंतर ह्या टी आणि बी लिम्फोसाईट यांचे नेम डिफरंट कशावरून मिळालेले आहेत, तर बी लिम्फोसाईट जी आहे ती तयार झाल्यानंतर तिचं डिफरन्सिएशन जे आहे ते गटच्या लायनिंगला असणारे बुरसा लिम्फॉइड टिश्यूमध्ये होतं. बुरसाचा बी म्हणून बी लिम्फोसाईट यूज केलेला आहे. आणि टी लिम्फोसाईट जी आहे ती तयार झाल्यानंतर तिचं डिफरन्सिएशन जे आहे ते थायमस ग्लँडमध्ये होतं. सो थायमस ग्लँडचा टी यूज करून त्याला टी लिम्फोसाईट असं नेम दिलेलं आहे. त्यानंतर या ज्या लिम्फोसाईट आहेत यांचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, दोघांचीही काम करण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे. तर त्यातला पहिला जो आहे टी लिम्फोसाईट, याची काम करण्याची पद्धत कशी आहे ते आपण बघतोय. सगळ्यांनी ही पद्धत व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण जर हे तुम्हाला समजलं तर इम्युन रिस्पॉन्सेस जे आहेत ते व्यवस्थित कळतात. तर बघा, टी लिम्फोसाईट जे आहे मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ टी लिम्फोसाईट अगेन्स्ट अँटीजन. तर आपण टी लिम्फोसाईटचा पहिल्यांदा मेकॅनिझम बघतोय. सो सगळ्यात महत्त्वाचं, समजा ही टी लिम्फोसाईट असेल तर ही टी लिम्फोसाईट ॲक्टिवेट कधी होईल किंवा काम करायला कधी सुरुवात करेल, तर जेव्हा ती एखाद्या अँटीजनमुळे सेन्सिटाईज होईल किंवा अँटीजनमुळे स्टिम्युलेट होईल, त्याचवेळी ती टी लिम्फोसाईट काम करायला सुरुवात करते. इवन काही अँटीजन प्रेझेंटिंग सेल असतात, त्या सेल अजून आपल्या व्हायच्यात, तर अँटीजन प्रेझेंटिंग सेलसुद्धा या टी लिम्फोसाईटला ॲक्टिवेट करू शकतात. सो बघा, सपोज हा एखादा अँटीजन आला आहे, तर या अँटीजनमुळे ही टी लिम्फोसाईट ॲक्टिवेट होते किंवा स्टिम्युलेट होते आणि काम करायला सुरुवात करते. मग आता सगळ्यात पहिल्यांदा ही टी लिम्फोसाईट स्वतःचे 4 क्लोन तयार करते किंवा स्वतःसारख्याच अजून 4 सेल्स तयार करते. आता हे जे 4 क्लोन्स आहेत हे सगळे सेम आहेत, एकसारखेच आहेत, आणि यांचं फंक्शन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. तर हे 4 क्लोन बघा, त्यातला फर्स्ट जो क्लोन आहे त्याचं नेम आहे टी हेल्पर सेल, दुसऱ्याचं नेम आहे किलर टी सेल किंवा त्यालाच सायटोटॉक्सिक टी सेल असंही म्हटलं जातं. तिसरा क्लोन आहे सप्रेसर टी सेल आणि चौथा आहे मेमरी टी सेल. सो सगळ्यात पहिल्यांदा या क्लोनचे नेम लक्षात ठेवा. त्यांचे जे नेम आहेत त्या नेममध्येच त्यांचं फंक्शन आहे. तर मग आता काय फंक्शन आहे बघा, हेल्पर टी सेल. सो नेममध्ये आहे हेल्प करते. कशी हेल्प करते आणि काय हेल्प करते बघा, हेल्पर टी सेल प्रोड्युसेस लिम्फोकाईन. तर मुलांनो, इथं लिम्फोकाईन हा जो वर्ड आहे हा महत्त्वाचा. लिम्फोकाईन हे केमिकल आहे, तर हे केमिकल ही हेल्पर सेल प्रोड्यूस करेल. सपोज हे लिम्फोकाईन प्रोड्यूस केलं तर या लिम्फोकाईनमुळे काय होतं, तर प्रोलिफरेशन ऑफ अदर टी सेल. हे लिम्फोकाईन बाकीच्या ज्या टी सेल अजून ॲक्टिवेटच झालेल्या नाही आहेत त्या टी सेलना हे लिम्फोकाईन जाऊन बाइंड होतं आणि या टी सेल त्यानंतर स्टिम्युलेट होतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे जे लिम्फोकाईन आहे त्याचं अजून एक काम आहे, इट स्टिम्युलेट बी लिम्फोसाईट अँड मॅक्रोफॅज. सो इमॅजिन करा, जर ही बी लिम्फोसाईट असेल तर हे लिम्फोकाईन ह्या बी लिम्फोसाईटला सुद्धा ॲक्टिवेट करतं आणि मॅक्रोफॅज नावाची जी सेल आहे या सेलना सुद्धा ते लिम्फोकाईन
ॲक्टिवेट किंवा स्टिम्युलेट करतं. सो बघा, हेल्पर टी सेलनी काय केलं, एक केमिकल प्रोड्यूस केलं ज्याचं नेम आहे लिम्फोकाईन. हे लिम्फोकाईन कोणाकोणाला स्टिम्युलेट करतं आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल अजून ज्या टी सेल स्टिम्युलेटच झालेले नाही आहेत, ॲक्टिवेटच झालेले नाही आहेत, त्या टी सेलना, आपण इथं टी लिहूया म्हणजे लक्षात येईल, त्या टी सेलना ॲक्टिवेट करतं. याशिवाय इट स्टिम्युलेट ऑफ बी लिम्फोसाईट अँड मॅक्रोफॅजेस. बी लिम्फोसाईट आणि मॅक्रोफॅजेस यांनासुद्धा हे स्टिम्युलेट करतं. सो या पद्धतीनं हेल्पर टी सेलनी राहिलेल्या टी सेलना प्रोलिफरेशनसाठी, बी लिम्फोसाईट आणि मॅक्रोफॅज यांना स्टिम्युलेट होण्यासाठी हेल्प केली. सो हेल्पर टी सेल आपल्या इम्युन सिस्टीममधल्या जास्तीत जास्त सेल स्टिम्युलेट करतं किंवा प्रोलिफरेट करतं आणि इम्यून रिस्पॉन्स जो आहे तो अजून जास्त करण्याचा प्रयत्न करतं. सो दिस इज हेल्पर टी सेल. सेकंड क्लोन आहे किलर टी सेल, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सायटोटॉक्झिक टी सेल. आता ही किलर टी सेल काय करेल बघा, किलर टी सेल इट प्रोड्युसेस वन केमिकल दॅट इज परफोरिन. किलर टी सेल जी आहे ती परफोरिन तयार करते. तर या परफोरिनमुळे काय होतं बघा, सपोज हा एखादा बॅक्टेरिया असेल, तर या बॅक्टेरियावरती ते परफोरिन नावाचं जे केमिकल आहे ते जाऊन बाइंड होतं आणि यावेळी त्या बॅक्टेरियाला होल क्रिएट केले जातात. सो जेव्हा बॅक्टेरियामध्ये असे होल क्रिएट केले जातील तेव्हा बॅक्टेरियाच्या आतमध्ये असणारा कंटेंट आत राहणार नाही, त्या होलमधून बाहेर यायला सुरुवात होईल आणि इन शॉर्ट ते बॅक्टेरिया किल होतील. सो काम करण्याची पद्धत डायरेक्ट किल करणार आहे दुसऱ्या सेलना, म्हणून म्हटलेलं आहे किलर सेल किंवा सायटोटॉक्झिक. सायटो म्हणजे सेल आणि सेलना टॉक्झिन तयार करते, परफोरिन तयार करते, म्हणून सायटोटॉक्झिक टी सेल असं सुद्धा म्हटलं जातं. सो किलर टी सेलने काय तयार केलं, परफोरिन. हे परफोरिन कोणाला बाइंड होतं, तर काही बॅक्टेरिया बॉडीमध्ये आलेले असतील तर त्यांना, किंवा आपल्या बॉडीतल्या जर सेल कॅन्सरस झालेल्या असतील तर कॅन्सरस सेलसुद्धा आपल्यासाठी हार्मफुल आहे, मग तिलासुद्धा किल करणं गरजेचं आहे. तर अशा कॅन्सरस सेलना किंवा आपल्या बॉडीतल्या सेल इन्फेक्टेड असतील व्हायरसनी किंवा इतर कोणी, तर त्या सेलनासुद्धा, मुलांनो मी 3 नेम सांगितले. एक, आपल्या बॉडीमध्ये काही मायक्रोब झालेले असतील, बॅक्टेरिया आलेले असतील तर त्या सेलना. 2, कॅन्सरस सेल असतील आपल्या बॉडीमध्ये तर त्या कॅन्सरस सेलना. आणि 3, आपल्या बॉडीमधल्या काही सेल जर इन्फेक्टेड असतील तर त्या इन्फेक्टेड सेलना हे परफोरिन नावाचं केमिकल बाइंड होतं आणि जेव्हा त्यांना परफोरिन बाइंड होतं तेव्हा त्याच्यामध्ये होल्स क्रिएट केले जातात. एकदा बॅक्टेरियाच्या सेलमध्ये होल्स क्रिएट झाले तर त्यातलं कंटेंट बॅक्टेरियाच्या किंवा आपल्या सेलला जर होल क्रिएट झालं तर ती सेल अलाइव्ह राहू शकत नाही. सो दिस इज अबाउट दी किलर टी सेल. सो किलर टी सेलनी काय केलं, डायरेक्ट दुसऱ्या सेलला किल केलं. ओके, सो या पद्धतीनं ही दुसरा क्लोन काम करतो आहे. नेक्स्ट थर्ड क्लोन दिलेला आहे सप्रेसर टी सेल. सप्रेसर टी सेल काय करणार आहे, इट सप्रेसेस इम्यून सिस्टीम, एंटायर इम्यून, आपली इम्यून सिस्टीम सप्रेस करते. मग असा प्रश्न पडतो, जर आपणच आपल्या सिस्टीमला, इम्यून सिस्टीमला सप्रेस केलं तर ती बॅक्टेरियाना कशी किल करेल किंवा काम कसं करेल, तर सप्रेस कसं केलं जातं बघा, इट सप्रेसेस इम्यून सिस्टीम अगेन्स्ट अटॅक ऑन ओन बॉडी सेल. बघा आपली इम्यून सिस्टीम ॲक्टिवेट झाली आहे कारण इन्फेक्शन झालं आहे, बॅक्टेरिया आहे किंवा कॅन्सरस सेल आहे म्हणून. मग याच्यामध्ये जर त्या बॅक्टेरियाबरोबरच इम्यून सिस्टीमनी आपल्याही बॉडीच्या सेलना जर किल करायला सुरुवात केली तर हा आपल्यासाठी हार्म असेल. असं होऊ नये म्हणून इम्यून सिस्टीमनी फक्त फॉरेन अँटीजनलाच किल करावं आणि आपल्या बॉडीच्या सेलना कोणताही हार्म पोचवू नये, यासाठी ही सप्रेसर टी सेल सप्रेस करणारे इम्यून सिस्टीमला. नीट लक्षात घ्या, फक्त आपल्या बॉडीच्या सेल्सवरती अटॅक न करण्यासाठी सप्रेस करतात, बाकी फॉरेन सेलच्या अगेन्स्ट ती ॲक्टिवेट राहते. ही होती सप्रेसर टी सेल जी इम्यून सिस्टीमला सप्रेस करणार आहे. आणि शेवटची दिलेली आहे मेमरी टी सेल. पुन्हा एकदा हिच्या नावातच आलेलं आहे मेमरी, मेमरी ठेवणारी आहे. ही सेल सेन्सिटाईज झालेली आहे त्या फॉरेन सेलमुळे किंवा फॉरेन अँटीजनमुळे. एकदा सेन्सिटाईज झाली की सेन्सिटायझेशनची जी मेमरी आहे ती मेमरी रिटेन करते, म्हणजे स्वतःजवळ ठेवते आणि ही सेल अशीच आपल्या ब्लडमध्ये काही दिवसांसाठी सर्क्युलेट होत राहते, जेणेकरून जर सेम पॅथोजन पुन्हा एकदा आला तर त्याच्या अगेन्स्ट अतिशय स्ट्रॉंग रिस्पॉन्स जे आहे ती देऊ शकते.
सो या पद्धतीनं मेमरी टी सेलचं काम आहे सेन्सिटायझेशनची मेमरी रिटेन करणं आणि सेकंड एन्काउंटरला स्ट्रॉंग रिस्पॉन्स देणं. सो दिस इज अबाउट दी मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ टी लिम्फोसाइट अगेन्स्ट अँटीजन. सो कसं वर्क केलं, टी लिम्फोसाइटनी काय तयार केले, 4 क्लोन. फर्स्ट होता हेल्पर टी सेल, दुसरा किलर टी सेल, तिसरा सप्रेसर टी सेल आणि शेवटचा होता मेमरी टी सेल. हेल्पर सेल हेल्प करते कशाच्या मदतीनं, लिम्फोकाइन या केमिकलच्या मदतीनं बाकीच्या टी सेल प्रोलिफरेशनसाठी आणि बी लिम्फोसाइट आणि मॅक्रोफॅज स्टिम्युलेट करण्यासाठी. किलर टी सेल परफोरिन नावाचं केमिकल तयार करते आणि डायरेक्ट सेलना किल करते, लाईक बॅक्टेरिया, इन्फेक्टेड बॉडी सेल किंवा कॅन्सरस सेल. सप्रेसर टी सेल जी आहे ती इम्युन सिस्टीमलाच सप्रेस करेल, कशासाठी, आपल्याच बॉडीवरती काम करू नये त्याच्यासाठी. आणि मेमरी टी सेल जी आहे ती प्रिव्हियस सेन्सिटायझेशनची जी मेमरी आहे ती स्वतःकडे रिटेन करते आणि सेकंड एन्काउंटरला जास्त स्ट्रॉंग रिस्पॉन्स ती देऊ शकते. सो दिस इज मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ टी लिम्फोसाइट. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत की बी लिम्फोसाइट कशी काम करते, तिची काम करण्याची मेथड काय आहे. सो बघा, now next is mechanism of response of B lymphocyte to the antigen. B lymphocyte antigenला कशा रिस्पॉन्स देतात हे आपण सेकंड पार्टमध्ये बघतोय. पहिला आपला टी लिम्फोसाइटचा रिस्पॉन्स झाला, आता आहे बी लिम्फोसाइटचा. सो सेम जशी टी लिम्फोसाइट कशामुळे ॲक्टिवेट होते, तर डायरेक्ट अँटीजनमुळे ॲक्टिवेट होते किंवा अँटीजन प्रेझेंटिंग सेलसुद्धा हेल्प करू शकतात. तसं बी लिम्फोसाइट कशी ॲक्टिवेट होते, तर बी लिम्फोसाइटसुद्धा डायरेक्ट अँटीजनमुळे ॲक्टिवेट होऊ शकते किंवा मगाशीच तुम्हाला हेल्पर टी सांगितली, हेल्पर टी सेल जी आहे ती बी लिम्फोसाइटला स्टिम्युलेट व्हायला हेल्प करते. तसंच याही ठिकाणी हेल्पर टी सेल जी आहे ती या बी लिम्फोसाइटला स्टिम्युलेट करेल. आता जी बी लिम्फोसाइट स्टिम्युलेट झाली आहे तीसुद्धा तिचे 2 क्लोन तयार करते. त्यापैकी पहिला जो क्लोन आहे त्याचं नेम आहे प्लाझ्मा सेल आणि दुसरा जो क्लोन आहे त्याचं नेम आहे मेमरी सेल. तर प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल यांचे फंक्शन्स काय असतात बघा. प्लाझ्मा सेलचं मेन फंक्शन आहे अँटीबॉडीज प्रोड्यूस करणं. या टाईपच्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्या प्रोड्यूस केल्या जातात ज्यांचा शेप वाय या अल्फाबेटसारखा असतो. सो अशा अँटीबॉडीज प्रोड्यूस करणं हे काम जे आहे ते प्लाझ्मा सेलचं आहे. सो प्लाझ्मा सेलनी ज्या काही अँटीबॉडीज प्रोड्यूस केलेल्या असतात त्या ज्या आहेत त्या सर्क्युलेट थ्रू ह्युमर, त्या ज्या आहेत त्या आपल्या ह्युमरमधून. आता ह्युमर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, बी लिम्फोसाइट जो रिस्पॉन्स देतात त्याला आपण ह्युमरल इम्युन रिस्पॉन्स म्हणतो. का ह्युमरल म्हणायचा, कारण बी लिम्फोसाइटनी प्रोड्यूस केलेल्या ज्या अँटीबॉडीज, बी लिम्फोसाइट म्हणजे प्लाझ्मा सेल प्रोड्यूस करते ॲक्च्युली. सो प्लाझ्मा सेलनी प्रोड्यूस केलेल्या ज्या काही अँटीबॉडीज आहेत त्या ह्युमरमधून म्हणजे आपल्या बॉडी फ्लुइडमधून. आता बॉडी फ्लुइड म्हणजे काय, तर ब्लड किंवा लिम्फ जे आहे त्याला आपण बॉडी फ्लुइड म्हणतो. तर त्या ब्लड किंवा लिम्फमधून सर्क्युलेट होतात. मग आता यात अँटीबॉडीचे 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला, काही अँटीबॉडी ज्या आहेत त्या मेम्ब्रेन बाउंड असतात, म्हणजे ही सेल असेल तर त्या सेलच्या मेम्ब्रेनला बाइंड फॉर्ममध्ये राहतात. आणि काही अँटीबॉडी ज्या आहेत त्या फ्रीली रिलीज केलेल्या असतात, ब्लड प्लाझ्मामध्ये किंवा ब्लडमध्ये ज्या आहेत त्या रिलीज केल्या जातात. सो पुन्हा एकदा बघा, आपण काय बघतोय, बी लिम्फोसाइट स्टिम्युलेट कशी होईल, 2 वेनी. एक डायरेक्ट अँटीजन स्टिम्युलेट करू शकतो किंवा हेल्पर टी सेल लिम्फोकाइन नावाचं केमिकल प्रोड्यूस करून तिला ॲक्टिवेट करू शकतो. बी लिम्फोसाइट ॲक्टिवेट झाली की ती काय करणार आहे, तर 2 टाईपचे क्लोन तयार करते, प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल. पैकी प्लाझ्मा सेलचं काम आहे टू प्रोड्यूस दी अँटीबॉडी. अँटीबॉडी ज्या काही प्रोड्यूस केल्या जातात ह्या ह्युमरमधून सर्क्युलेट होतात. ह्युमरमधून म्हणजे ब्लड आणि लिम्फमधून सर्क्युलेट होतात. या अँटीबॉडी ज्या आहेत त्या 2 प्रकारच्या असू शकतात. काही अँटीबॉडी ज्या आहेत त्या सेलच्या मेम्ब्रेनला बाइंड राहतात, बाइंड टू द सेल मेम्ब्रेन. आणि काही अँटीबॉडी ज्या आहेत त्या फ्री फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळतात. सो दिस इज द फंक्शन ऑफ प्लाझ्मा सेल. नाव सेकंड इज मेमरी सेल. मेमरी सेल जी आहे
ती सेन्सिटायझेशनची मेमरी जी आहे ती रिटेन करते. म्हणजे कसं, जर ही सेल असेल आणि या सेलला अँटीबॉडी बाइंड झालेली असेल तर या फॉर्ममध्ये म्हणजे अँटीबॉडी बाइंड फॉर्ममध्ये ही सेल आपल्या ब्लडमध्ये, लिम्फमध्ये सर्क्युलेट होते बरेच दिवस. इन केस जर अँटीजन आला तर ही लगेचच स्टिम्युलेट होईल आणि फास्ट अँटीबॉडी रिलीज करायला सुरुवात करेल. सो या पद्धतीनं ही सेन्सिटायझेशनची मेमरी ठेवते आणि प्रिपेअर्ड अँटीबॉडीज तिच्या मेम्ब्रेनमध्ये बाइंड असतात. सो एवढंच लक्षात ठेवा, मेमरी सेल जी आहे बी सेल ही सुद्धा सेन्सिटायझेशनची मेमरीज रिटेन करते. आता आपला मुद्दा इथं राहिला, प्लाझ्मा सेल काय तयार करतात, अँटीबॉडी. आणि अँटीबॉडीचे किती प्रकार आहेत, 2. काही अँटीबॉडीज मेम्ब्रेन बाउंड असतात आणि काही अँटीबॉडी ब्लडमध्ये फ्रीली रिलीज केलेल्या असतात. या पद्धतीनं आता या फ्रीली रिलीज केलेल्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्यांचे 3 फंक्शन्स आहेत. काय 3 फंक्शन आहेत बघा. फर्स्ट इज ॲग्लुटिनेशन, ऑप्सोनायझेशन अँड न्यूट्रलायझेशन. ॲग्लुटिनेशन म्हणजे काय बघा, इट इमोबिलाइज पार्टिक्युलेट मॅटर लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस यांना मोबिलाइज म्हणजे मूव्ह करणारे, हालचाल करणारे. तर या बॅक्टेरिया, व्हायरसेस किंवा पार्टिक्युलेट मॅटरला जेव्हा फ्री अँटीबॉडी जाऊन बाइंड होतात तेव्हा ते इमोबिलाइज होतं, म्हणजे हालचाल त्याची स्टॉप केली जाते. आणि नंतर त्या फॅगोसाइट सेल काय करतात, त्यांना एंगल्फ करतात. सो बघा, जर हा एखादा बॅक्टेरिया असेल आणि तो त्याच्या फ्लॅजेलाच्या मदतीनं हालचाल करत असेल तर या बॅक्टेरियाला जेव्हा अँटीबॉडी बाइंड होणार आहे त्यावेळी हा जो बॅक्टेरिया आहे तो इमोबिलाइज होतो, हालचाल होत नाही. आणि एकदा हा इमोबिलाइज झाला की मग त्याला फॅगोसाइट एंगल्फ करतात. सो दिस इज फर्स्ट फंक्शन ऑफ फ्री अँटीबॉडी. मुलांना हे नीट लक्षात ठेवा. पहिलं फंक्शन सांगितलं ॲग्लुटिनेशन, सेकंड आहे ऑप्सोनायझेशन. ऑप्सोनायझेशन म्हणजे काय बघा, कोटिंग ऑफ बॅक्टेरिया टू फॅसिलिटेट फॅगोसायटोसिस. म्हणजे जर असा बॅक्टेरिया असेल तर त्याच्या सरफेसवरती जे काही अँटीजन असतात या अँटीजनला अँटीबॉडी बाइंड होते. सो यावेळी इकडे अँटीबॉडीज जे आहेत त्या बाइंड होतात बॅक्टेरियाला आणि अँटीबॉडी बाइंड करून त्याचं कोटिंग केलं जातं अँटीबॉडीकडून त्या बॅक्टेरियाचा. बॅक्टेरिया जर अँटीबॉडीने असा कोट झालेला असेल तर हा कोट झालेला बॅक्टेरिया लगेचच एंगल्फ केला जातो, म्हणजे फॅगोसायटोसिसला हेल्प होते, फॅसिलिटेट होतं. कशामुळे, तर या ऑप्सोनायझेशनमुळे. सो मिनिंगमधला फरक नीट लक्षात ठेवा. ॲग्लुटिनेशन करणं म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि पार्टिक्युलेट मॅटरला काय करायचं, इमोबिलाइज करायचं. आणि ऑप्सोनायझेशन करायचं म्हणजे बॅक्टेरियाचं कोटिंग करायचं अँटीबॉडीच्या मदतीनं, सगळीकडून अँटीबॉडी त्याला कोट होणं. ह्या दोन्हींमुळे फॅगोसायटोसिसला काय होते, हेल्प होते. आणि तिसरं आहे न्यूट्रलायझेशन. काही बॅक्टेरिया जे आहेत ते स्वतः हार्मफुल नसतात, ते स्वतः त्रासदायक ठरत नाहीत, पण ते जे बॅक्टेरिया आहेत, फॉर एक्झाम्पल हा बॅक्टेरिया आहे, जर हा स्वतः हार्मफुल नाही आहे पण हा काही केमिकल रिलीज करतो आहे आणि हे केमिकल हार्मफुल आहे, तर या केमिकलला न्यूट्रलाइज करण्याचं काम, इन शॉर्ट हे टॉक्झिन आहे आणि या टॉक्झिनला न्यूट्रलाइज करण्याचं कामसुद्धा या फ्री अँटीबॉडीज करतात. सो काय सांगितलं, प्लाझ्मा सेलनी ज्या अँटीबॉडीज तयार केलेल्या आहेत त्या 2 फॉर्ममध्ये असतात. एकतर सेल मेम्ब्रेनला बाइंड राहतात किंवा फ्री असतात. तर ज्या फ्री अँटीबॉडी आहेत त्यांची कामं किती सांगितली, 3. पहिलं सांगितलं ॲग्लुटिनायझेशन किंवा ॲग्लुटिनेशन, दुसरं सांगितलं ऑप्सोनायझेशन आणि तिसरं आहे न्यूट्रलायझेशन. ॲग्लुटिनेशनमध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि पार्टिक्युलेट मॅटर इमोबिलाइज केलं जातं. ऑप्सोनायझेशनमध्ये बॅक्टेरियांना कोट केलं जातं आणि न्यूट्रलायझेशनमध्ये टॉक्झिन जे आहे ते न्यूट्रलाइज केलं जातं. सो दिस इज द वे इन विच बी लिम्फोसाइट ॲक्ट अगेन्स्ट अँटीजन. अँटीजनच्या अगेन्स्ट ॲक्ट करण्याची ही बी लिम्फोसाइटची मेथड आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा, आपण 2 मेथड स्टडी केल्या. फर्स्ट टी लिम्फोसाइट, तिचे 4 क्लोन सांगितले, हेल्पर टी सेल, किलर टी सेल, किलर टी सेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज सायटोटॉक्झिक टी सेल, सप्रेसर सेल आणि शेवटची होती ती मेमरी टी सेल. आणि बी लिम्फोसाइटचे 2च क्लोन असतात, प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल. यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत अँटीजन प्रेझेंटिंग सेल. या ठिकाणी आपल्या लिम्फोसाइट ज्या आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत. या सगळ्या ह्याच्यामध्ये
त्या प्रोड्यूस कुठे होतात, त्यांचे असे नेम का दिलेले आहेत, त्या कुठे असतात, सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. बी लिम्फोसाइट जो रिस्पॉन्स देतात त्याला ह्युमरल मेडिएटेड किंवा सेल्युलर मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. आणि दुसरं जे दिलेलं टी लिम्फोसाइट ज्या रिस्पॉन्स देतात त्याला सेल्युलर मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स, आणि बी लिम्फोसाइट ज्या रिस्पॉन्स देतात त्याला अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. सो सगळ्यांनी दोन्हीही कंटेंट सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट इज अँटीजन प्रेझेंटिंग सेल. After completing lymphocyte, next cell of immune system is antigen presenting cell. पुढची इम्यून सिस्टीमची जी सेल आहे ती आहे अँटीजन प्रेझेंटिंग सेल. सो अँटीजन प्रेझेंटिंग सेल काय आहे बघा, अँटीजन प्रेझेंटिंग सेल ही अशी सेल आहे जी पॅथोजनना एंगल्फ करू शकते. फॉर एक्झाम्पल, जर ही अँटीजन प्रेझेंटिंग सेल असेल आणि हा जर पॅथोजन असेल तर या पॅथोजनला ही APC एंगल्फ करते. पॅथोजनला एंगल्फ केल्यानंतर, फॉर एक्झाम्पल इथं हे एंगल्फिंगची प्रोसेस सुरू आहे, एंगल्फ केल्यानंतर त्या पॅथोजनला प्रोसेस केलं जातं, प्रोसेसिंग केलं जातं त्या पॅथोजनचं, आणि प्रोसेसिंग केल्यानंतर स्वतःच्या सरफेसवरती त्या पॅथोजनला ती प्रेझेंट करते. सो नीट बघा, अँटीजन प्रेझेंटिंग सेल ह्या अशा सेल आहेत ज्या पॅथोजनला पहिल्यांदा एंगल्फ करतात, नेक्स्ट त्यांना प्रोसेस करतात आणि त्यानंतर त्या सेल सरफेसवरती त्यांना प्रेझेंट केलं जातं. प्रेझेंट केल्यानंतर त्यांच्याकडे अजून एक ॲबिलिटी आहे, तो म्हणजे स्टिम्युलेटरी सिग्नल जो आहे, स्टिम्युलेटरी सिग्नल जो आहे तो डिलिव्हर करण्याची यांच्याकडे ॲबिलिटी असते. तर स्टिम्युलेटरी सिग्नल म्हणजे काय, तर आपल्या इम्युन सिस्टीमच्या सेल कशामुळे स्टिम्युलेट होतात, अँटीजनमुळे स्टिम्युलेट होतात. पण अजून जास्तीत जास्त स्टिम्युलेट व्हाव्यात आणि जास्त रिस्पॉन्स द्यावा यासाठी स्टिम्युलेटरी सिग्नल दिला जातो, आणि हा जो सिग्नल देण्याची ॲबिलिटी आहे ती या APCsकडे असते. सो बघा, यांनी अँटीजनला प्रोसेस करून प्रेझेंट केला आणि त्यानंतर एक स्टिम्युलेटरी सिग्नल हेल्पर T सेलना रिलीज केला. सो दिस इज अबाउट अँटीजन प्रेझेंटिंग सेल. सो अँटीजन प्रेझेंटिंग सेलबद्दल काय सांगितलं, फर्स्ट पॅथोजनला अँटीजनला एंगल्फ करतात, सेकंड त्यांना प्रोसेस करतात, थर्ड सेल सरफेसवरती त्यांना प्रेझेंट करतात, आणि अजून एक दे हॅव ॲबिलिटी टू डिलिव्हर स्टिम्युलेटरी सिग्नल टू ॲक्टिवेट हेल्पर T सेल. हेल्पर T सेलना ॲक्टिवेट करण्यासाठी त्यांना स्टिम्युलेटरी सिग्नल देण्याची ॲबिलिटीसुद्धा यांच्याकडे असते. सो दिस इज अबाउट अँटीजन प्रेझेंटिंग सेल. आणि या ठिकाणी आपल्या इम्युन सिस्टीमच्या दोन्हीही सेल संपलेल्या आहेत. त्यातली पहिली होती लिम्फोसाइट आणि दुसरी अँटीजन प्रेझेंटिंग सेल. लिम्फोसाइटमध्ये आपण 2 शिकलो, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइट स्टिम्युलेट झाल्यानंतर 4 क्लोन तयार करते, हेल्पर T सेल, सायटोटॉक्सिक T सेल किंवा किलर T सेल, सप्रेसर T सेल आणि शेवटची होती मेमरी T सेल. तसंच बी लिम्फोसाइट ॲक्टिवेट झाल्यानंतर 2 सेल तयार करते, प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल, आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगितली अँटीजन प्रेझेंटिंग सेल. नेक्स्ट आपण स्टार्ट करणार आहोत व्हॅक्सिनेशन. सगळ्यांना व्हॅक्सिन किंवा व्हॅक्सिनेशन हा शब्द फॅमिलियर आहे, सगळ्यांना माहिती आहे की व्हॅक्सिनेशन म्हणजे काय असतं, पण व्हॅक्सिन एक्झॅक्टली काय आहे, ते काम कसं करतं आणि आपल्याला प्रोटेक्ट कसं करतं हे आपण बघणार आहोत. सो मुलांना बघा, जर तुम्ही आजारी पडलात किंवा फिवर आला किंवा कुठलंही सिम्पटम तुमच्याकडे दिसायला लागलं तर तुम्ही दवाखान्यात जाता आणि डॉक्टर तुम्हाला काही अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करतात. सो अँटीबायोटिक, अँटी म्हणजे अगेन्स्ट आणि बायोटिक म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट काम करणारी काही केमिकल जे आहेत ते दिली जातात आणि त्या मायक्रोब्सना किल केलं जातं. हे अँटीबायोटिकचं काम झालं. आता व्हॅक्सिन बघा, असं शक्यतो होत नाही की तुम्ही आजारी पडल्यानंतर व्हॅक्सिन घेताय. सो बघा, कायम कधीही काय केलं जातं, आपल्याला तो आजार होण्याआधीच व्हॅक्सिन घ्यावं लागतं जेणेकरून तो आजार आपल्याला फ्युचरमध्ये होणार नाही. फॉर एक्झाम्पल पोलिओ, पोलिओचं व्हॅक्सिन तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, जे 6 वर्षाखालील मुलांना दिलं जातं. तर हे जे पोलिओचं व्हॅक्सिन आहे, हे व्हॅक्सिन पोलिओ झाल्यानंतर देतात की पोलिओ होण्याआधी देतात, तर आन्सर आहे पोलिओ होण्याआधी दिलं जातं. आणि दुसरी गोष्ट का दिलं जातं,
तर फ्युचरमध्ये त्या चाइल्डला पोलिओ होऊ नये म्हणून दिलं जातं. सो यावेळी मला तुम्हाला हे क्लिअर करायचं आहे की जेव्हा आपण दवाखान्यात जातो आजारी पडल्यानंतर तेव्हा शक्यतो अँटीबायोटिक दिले जातात आणि आजार होण्याआधी तो फ्युचरमध्ये होऊ नये यासाठी आपण व्हॅक्सिन घेतो. मग आता व्हॅक्सिन म्हणजे काय आहे, तर तुम्हाला ज्या पॅथोजनमुळे डिसीज होतं आहे त्या पॅथोजनला एकतर किल करा किंवा त्याला ॲटिन्युएट करा, पॅरालाइज करा, जेणेकरून तो आपल्याला त्रासदायक ठरणार नाही. अशा पद्धतीनं त्याला पॅरालाइज केलं जातं आणि नंतर त्याला बॉडीमध्ये घेतलं जातं. तर हे जे आहे याला म्हटलं जातं व्हॅक्सिन. तर हे जे व्हॅक्सिन आहे ह्याच्याबद्दल काही टर्म्स आपण इथे डिटेल स्टडी करणार आहे. सो बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण रोज कितीतरी ऑर्गॅनिझमला आपली बॉडी जी आहे ती एक्सपोज होत असते. मग आता याच्यामध्ये बघा, आपली रेस्पिरेटरी सिस्टीममधून जी एअर घेतो आहे ती फिल्टर करून घेत नाही आपण. ज्याही क्वालिटीची एअर आहे ते आपण बॉडीमध्ये घेणार आहोत. तर या एअरबरोबर आपण जेव्हा काही फूड मटेरियल घेतो तेव्हा हातावरून किंवा फूड मटेरियलमधले बरेच ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये जात असतात. पण आपण रोज आजारी पडतो का? असं होत नाही. आपण रोज आजारी पडत नाही, पण कधी कधी मात्र आपण आजारी पडतो. मग रोज का पडत नाही आणि कधी कधी जे आजारी पडतो तेव्हा काय झालेलं असतं हे बघा. आपली इम्युन सिस्टीम जी आहे ती आपल्याला पॅथोजनच्या अगेन्स्ट प्रोटेक्ट करते. मग आता ही प्रोटेक्ट कशी करते, तर इट आयदर कीप मायक्रो ऑर्गॅनिझम आउट ऑर ट्रॅक देम डाऊन. एक तर ही मायक्रो ऑर्गॅनिझमला बाहेरच ठेवेल, बॉडीत एंटरच होऊ देणार नाही, किंवा जरी झाले तरी त्यांना टॅकल करेल, किल करेल. सो आपली इम्युन सिस्टीम कायम ॲक्टिवेट असते, कायम ती पॅथोजन बॉडीमध्ये आला आहे का ही चेक करते आणि जर पॅथोजन आलेला असेल तर त्याला किल केलं जातं. या पद्धतीनं ही जी इम्युन सिस्टीम आहे ती आपल्याला दररोज प्रोटेक्ट करते. पण कधी कधी काय होतं बघा, काही पॅथोजन असे असतात जे इम्युन रिस्पॉन्स जे दिले जातात ते सगळे ओव्हरकम करून पुढेपर्यंत, म्हणजे बघा तुमच्या स्किनचं काम काय आहे, पॅथोजनला आत एंटर होऊ न देणं. इवन रेस्पिरेटरी ट्रॅक्ट किंवा बऱ्याच ठिकाणी किंवा तुमचं गॅस्ट्रिक सिक्रेशन आहे, म्हणजे स्किनमधून आत येऊ नयेत यासाठी स्किन हे बॅरियर आहे. नोजमधून आत येऊ नये म्हणून इथं हेअर्स आहेत किंवा म्युकस आहे, किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये जरी आले तरी स्टमकमधलं जे ॲसिड आहे ते त्यांना किल करणार आहे. पण एवढे सगळे बॅरियर ओव्हरकम करून जर एखादा पॅथोजन आला आणि त्याच्या अगेन्स्ट आपली इम्युन सिस्टीम तितकी प्रॉपरली जर काम करू शकली नाही तर आपल्याला डिसीज होतो. सो सम पॅथोजन कॅन ओव्हरकम इम्युन रिस्पॉन्स अँड कॉजेस इलनेस. इम्युन रिस्पॉन्स ओव्हरकम करू शकतात ते आणि आपल्याला आजार पण ते कॉज करू शकतात. आता बघा, हे पॅथोजन जे आहे हे प्रॉब्लेम कधी कॉज करतायत, जेव्हा तुमची बॉडी, तुमची इम्युन सिस्टीम त्यांना रिकग्नाइज करू शकत नाही, त्यावेळी ते तुम्हाला प्रॉब्लेम कॉज करणार आहेत, डिसीज कॉज करणार आहेत. मग आता असं होऊ नये यासाठी काय करायचं, तर जे पॅथोजन आहेत जे तुम्हाला मोस्टली डिसीज कॉज करू शकत आहेत, जे इम्युन सिस्टीमचा रिस्पॉन्स ओव्हरकम करू शकत आहेत, अशा पॅथोजनचे जर आधीच व्हॅक्सिन घेतलं तर काय फायदा होतो बघा. तर फर्स्ट आहे व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशन हा शब्द वेगळा आहे आणि व्हॅक्सिन वेगळा आहे. व्हॅक्सिनेशन म्हणजे काय, व्हॅक्सिनेशन इज ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिन टू प्रोटेक्ट अगेन्स्ट पर्टिक्युलर पॅथोजन. एखाद्या पॅथोजनच्या अगेन्स्ट आपलं प्रोटेक्शन व्हावं यासाठी व्हॅक्सिन बॉडीमध्ये घेणं, याला काय म्हटलं जातं, व्हॅक्सिनेशन असं म्हटलं जातं. मग आता व्हॅक्सिन जर आपण आपल्या बॉडीमध्ये घेतलं तर ह्याच्यामुळे काय होईल, तर हे जे व्हॅक्सिन आहे ते आपल्या इम्युन सिस्टीमला टीच करतं किंवा शिकवतं. काय शिकवतं, की त्या पॅथोजनला रेकग्नाइज कसं करायचं, त्या पॅथोजनला किल कसं करायचं, हे टीचिंग जे आहे ते केलं जातं. जर त्या इम्युन सिस्टीमला अगोदरच शिकवलेलं असेल की पॅथोजनला ओळखायचं कसं आणि किल कसं करायचं, तर फ्युचरमध्ये आपली इम्युन सिस्टीम तयार राहते आणि सेम पॅथोजन ज्याचं व्हॅक्सिन तुम्ही घेतलेलं आहे, सेम लाईव्ह पॅथोजन जरी तुमच्या बॉडीमध्ये आला तर इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग रिस्पॉन्स देऊन त्याला किल करू शकते. तर हे जे व्हॅक्सिनेशन आहे ते आपल्याला बऱ्याचदा आजारी पडण्यापासून वाचवू शकतं. सो मुलांनो, कधी काळी मीझल असेल, पोलिओ, टिटॅनस, वूपिंग कप हे जे डिसीज होते ते थ्रेटनिंग डिसीज होते, म्हणजे अगदी भीतीदायक परिस्थिती, जसं आपण आज कोरोनामुळे बघतोय
तर असे भीतीदायक प्लेगसारखे असतील याआधी डिसीजेस होऊन गेलेले आहेत. पण आता हे जे डिसीजेस आहेत याच्यावरती आपण कंट्रोल मिळवलेला आहे. आणि कशामुळे? तर या सगळ्यांसाठी व्हॅक्सिन आहेत. टिटॅनससाठी व्हॅक्सिन आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण धनुर्वाताचं इंजेक्शन घेतो. नेक्स्ट पोलिओसाठी व्हॅक्सिन आहे, वुपिंग कफसाठी व्हॅक्सिन, सगळ्यांवरती व्हॅक्सिन आहेत. आणि हे लहानपणीच मुलांना हे व्हॅक्सिन दिले जातात आणि ह्या डिसीजच्या अगेन्स्ट यांना प्रोटेक्ट केलं जातं. सो हे होतं व्हॅक्सिनेशन. जर व्हॅक्सिनेशन झालं तर याच्यामध्ये फक्त ती व्यक्तीच प्रोटेक्ट राहते असं होत नाही, तर त्या आजारांपासून पूर्ण सोसायटी प्रोटेक्ट होते. कारण हे आजार कम्युनिकेबल डिसीजेस आहेत. जर तुम्ही व्हॅक्सिन घेतलं आणि तुम्हाला जर डिसीज नाही झाला तर बाजूच्या सोसायटीमधले पीपलसुद्धा सेफ राहणार आहेत. सो व्हॉट इज व्हॅक्सिनेशन? व्हॅक्सिनेशन इज ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिन टू प्रोटेक्ट अगेन्स्ट पर्टिक्युलर पॅथोजन. पर्टिक्युलर पॅथोजनच्या अगेन्स्ट प्रोटेक्शनसाठी आपण व्हॅक्सिन बॉडीमध्ये घेतो आणि यालाच काय म्हटलं जातं? व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशनमुळे काय होतं? आपल्या इम्युन सिस्टीमला टीच केलं जातं की पॅथोजनला रेकग्नाइज कसं करायचं आणि त्याला डिस्ट्रॉय कसं करायचं. इन शॉर्ट आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिव्ह ठेवली जाते जेणेकरून सेम पॅथोजन जर फ्युचरमध्ये आला तर त्याच्या अगेन्स्ट स्ट्रॉंग रिस्पॉन्स देऊन त्याला किल केलं जाऊ शकेल. आता बघा व्हॅक्सिनेशनच्याच खाली डू यू नो हा एक बॉक्स दिलेला आहे. तर याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे की व्हॅक्सिन जे आहे ते कसं काम करतं. तर सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. पहिलं म्हणजे व्हॅक्सिन काय आहे. सो व्हॅक्सिन काय आहे बघा. जर हा एखादा बॅक्टेरिया आहे जो तुम्हाला डिसीज कॉज करतो आहे तर या बॅक्टेरियाला तुम्ही किल करू शकता आणि ती डेड सेल बॉडीमध्ये घेऊ शकता किंवा हिला ॲटेन्युएट केलं जातं किंवा ही सेल जर एखादं टॉक्झिन तयार करत असेल आणि ते टॉक्झिन हार्मफुल असेल तर त्याचं टॉक्झॉइड तयार केलं जातं. म्हणजे त्या टॉक्झिनला हार्मलेस केलं जातं आणि जे हार्मलेस टॉक्झिन आहे त्याला टॉक्झॉइड असं म्हटलं जातं. सो बघा एकतर सेलना किल केलं जाईल, ॲटेन्युएट केलं जाईल किंवा टॉक्झिनचं टॉक्झॉइड तयार केलं जाईल. सो जेव्हा आपण ह्या गोष्टी या सेल जेव्हा आपण बॉडीमध्ये घेतो त्याला आपण व्हॅक्सिनेशन म्हणतो. हे व्हॅक्सिन जर घेतलं तर तुमची सिस्टीम या सेलना आधीच ओळखायला शिकते. बघा कधीही फर्स्ट टाईम जेव्हा एखादा पॅथोजन येतो तेव्हा त्याला रेकग्नाइज करायला बराच वेळ जातो. ओके, मग त्याला रेकग्नाइज केल्यानंतर तिथून पुढे सेल ॲक्टिवेट होतात आणि अँटीबॉडी किंवा इतर गोष्टी तयार करायला सुरुवात करतात. तोपर्यंत जो वेळ गेलेला आहे तेवढ्या वेळात तो पॅथोजन जो आहे त्याचा नंबर इन्क्रीज होतो आणि नंबर इन्क्रीज झाला की मग तो इम्युन सिस्टीमच्या कंट्रोलच्या बाहेर गेल्यानंतर त्याला कंट्रोल करणं अवघड जातं आणि डिसीज होतो. जर तुमच्या इम्युन सिस्टीमला आधीच तो पॅथोजन दाखवलेला असेल, मे बी ती किल सेल जरी असेल तरीही चालेल, पण जर आधीच दाखवलेली असेल तर आपली बॉडी जी आहे ती इम्युन सिस्टीम जी आहे तिला आधीच रेकग्नाइज करते, तिच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करून ठेवते. आणि तुम्हाला माहिती आहे टी लिम्फोसाईटच्या सुद्धा मेमरी सेल असतात आणि बी लिम्फोसाईटच्या सुद्धा मेमरी सेल असतात. एकदा मेमरी सेल तयार झाल्या की पुन्हा त्या सेन्सिटायझेशनची मेमरी त्यांच्यासोबत रिटेन करतात आणि सेम लाईव्ह पॅथोजन जरी आला तरी त्याला किल केलं जातं. सो दिस इज अबाउट व्हॅक्सिन अँड व्हॅक्सिनेशन. सो व्हॅक्सिन्स आर सेफ हा एक पुढे पॉईंट दिलेला आहे. व्हॅक्सिनेशन आर सेफ म्हणजे व्हॅक्सिन घेणं सेफ आहे का? तर सेफ आहे. कारण हे जे व्हॅक्सिन आहे ते मार्केटमध्ये आणण्याआधी किंवा ॲक्च्युली ह्युमन बिंगला देण्याआधी त्यांचा स्टडी केला जातो, त्यांचं एक्झामिनेशन केलं जातं, बराच रिसर्च केला जातो, ट्रायल घेतले जातात आणि नंतर हे जे व्हॅक्सिन आहे ते लोकांना दिलं जातं. याचे जर तुम्ही साईड इफेक्ट बघाल व्हॅक्सिनेशनचे तर ते खूप कमी किंवा खूप रेअर आहेत आणि जरी असतील तरी ते तितके फारसे दिसून येत नाहीत, खूप माइल्ड साईड इफेक्ट असतात. सो या पद्धतीनं व्हॅक्सिन घेणं सेफ आहे आणि हे त्या व्यक्तीला जिला व्हॅक्सिन दिलं जाते त्या व्यक्तीला आणि तिच्याबरोबरच सोसायटीलासुद्धा वेगवेगळ्या आजारांपासून प्रोटेक्ट करू शकते. सो दिस इज अबाउट दी व्हॅक्सिनेशन. मगाशीच आपण बघितलं की अँटीबॉडी कोण तयार करतं? जेव्हा बी लिम्फोसाईट ॲक्टिवेट होते तेव्हा प्लाझ्मा सेल तयार केली जाते आणि प्लाझ्मा सेल काय तयार करते? अँटीबॉडी. मग आता ही जी अँटीबॉडी आहे तिचं स्ट्रक्चर कसं आहे हे आता आपण नेक्स्ट डिटेल पाहणार आहोत.
नेक्स्ट इज स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. ज्या प्लाझ्मा सेल बी लिम्फोसाईटपासून प्रोड्यूस झालेली क्लोन म्हणजे प्लाझ्मा सेल, तर ह्या प्लाझ्मा सेल अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात. तर या अँटीबॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण पाहणार आहोत. अँटीबॉडीचं स्ट्रक्चर थिअरीला बोर्ड एक्झामला बऱ्याचदा विचारलेलं आहे, त्याची डायग्रॅमसुद्धा महत्त्वाची आहे. आणि 2 याच्यामधले काही पॉईंट जे आहेत अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरमधले ते MCQनासुद्धा इम्पॉर्टंट आहेत. त्यासाठी हे स्ट्रक्चर व्यवस्थित समजून घ्या. फर्स्ट, अँटीबॉडी जी आहे ती ग्लायकोप्रोटीन आहे. म्हणजे केमिकली बघाल तर ती मोस्टली प्रोटीन आणि त्या ठिकाणी ग्लायको म्हणजे शुगर मॉलिक्यूल अटॅच असणं. सो ग्लायकोप्रोटीन आहे केमिकली. हायली स्पेसिफिक टू स्पेसिफिक अँटीजन. स्पेसिफिक टू स्पेसिफिक अँटीजन म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या अँटीजनसाठी पर्टिक्युलर त्या प्रकारची अँटीबॉडी तयार केली जाते. म्हणजे एक अँटीबॉडी प्रत्येक अँटीजनला चालत नाही. कसं बघा, फॉर एक्झाम्पल जर हा एखादा पॅथोजन असेल तर त्याच्या सरफेसवरती असे काही प्रोटीनॅशियस स्ट्रक्चर असतात, याला आपण अँटीजन म्हणतोय. आणि आपली जी अँटीबॉडी आहे तर तिच्या या भागामध्ये जी बाइंडिंग साईट असते, तर ही जी बाइंडिंग साईट आहे ती लॉक अँड की प्रमाणे याला कॉम्प्लिमेंटरी असते. म्हणजे जर बाइंड व्हायचं झालं तर बघा, हा बॅक्टेरिया आणि त्याच्यावरती असणारा अँटीजन, सो हे असे कॉम्प्लिमेंटरी असल्यामुळे एकमेकांना बाइंड होऊ शकतात. तर याऐवजी जर असा अँटीजन असेल आणि तो जर इथे आला, म्हणजे हा बॅक्टेरिया जर या पद्धतीनं आला आणि अँटीजन असा असेल तर ही अँटीजन आणि अँटीबॉडी बाइंड होऊ शकत नाही. म्हणजे अँटीजन जर चेंज झाला तर अँटीबॉडीचं हे स्ट्रक्चरसुद्धा चेंज व्हावं लागतं, तरच अँटीजन आणि अँटीबॉडी एकमेकांना बाइंड होऊ शकतात. जसं आपण लॉक आणि की बघतो, एखादी की पर्टिक्युलर लॉकलाच फिट होऊ शकते, ती प्रत्येक लॉकला चालत नाही. त्या पद्धतीनं एक अँटीबॉडी स्पेसिफिक एकाच अँटीजनला बाइंड होऊ शकते, प्रत्येकाला होऊ शकत नाही. सो हायली स्पेसिफिक टू स्पेसिफिक अँटीजन. नेक्स्ट, इट इज ऑल्सो नोन ॲज इम्युनोग्लोब्युलिन. अँटीबॉडीलाच इम्युनोग्लोब्युलिन असंही म्हटलं जातं. बऱ्याचदा मुलांना याच्या नावांमध्ये कन्फ्युजन होतं. सो अँटीबॉडी लक्षात राहतं, पण इम्युनोग्लोब्युलिन हा जर वर्ड यूज करून क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर देता येत नाही. तर अँटीबॉडीलाच इम्युनोग्लोब्युलिन असंही म्हटलं जातं. इन शॉर्ट IG या पद्धतीनं तिला इंडिकेट केलं जातं. सो IG म्हणजे इम्युनोग्लोब्युलिन आणि इम्युनोग्लोब्युलिन म्हणजेच अँटीबॉडी. नेक्स्ट, इट इज प्रोड्यूस्ड इन रिस्पॉन्स टू अँटीजेनिक स्टिम्युलेशन. अँटीबॉडी प्रोड्यूस कधी केली जाईल? जेव्हा अँटीजेनिक स्टिम्युलेशन असेल, म्हणजे जेव्हा एखादा अँटीजन बॉडीमध्ये आलेला असेल तरच त्याच्या रिस्पॉन्समध्ये काय तयार केली जाते? अँटीबॉडी तयार केली जाते. नेक्स्ट बघा, इट इज प्रोड्यूस्ड बाय प्लाझ्मा सेल. अँटीबॉडी तयार कोण करतं? तर प्लाझ्मा सेल तयार करते. आणि प्लाझ्मा सेल कोणापासून तयार झालेली आहे? तर ती बी लिम्फोसाईटपासून. इन शॉर्ट जर क्वेश्चन विचारला की अँटीबॉडी कोण तयार करतं, तर बऱ्याचदा आन्सर असतं मुलांचं बी लिम्फोसाईट. पण अगदी प्रिसाईज आन्सर द्यायचं झालं तर ॲक्च्युअल बी लिम्फोसाईट जेव्हा ॲक्टिवेट होते तेव्हा ती 2 क्लोन तयार करते, प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल. त्यापैकी प्लाझ्मा सेल अँटीबॉडी तयार करण्याचं काम करते. रॅपिड रेट, अँटीबॉडी तयार करण्याचा रेट खूप फास्ट असतो. इतका रेट फास्ट आहे की बघा, 2000 अँटीबॉडीचे मॉलिक्यूल एका सेकंदामध्ये तयार केले जातात. एवढा रॅपिड रेट आहे अँटीबॉडी प्रोडक्शनचा. सो मी काय काय सांगितलं बघा. अँटीबॉडी हे केमिकली काय आहे? ग्लायकोप्रोटीन. त्यालाच अजून काय म्हटलं जातं? इम्युनोग्लोब्युलिन. त्याला इंडिकेट करण्यासाठी IG हा वर्ड यूज केला जातो, हे सिम्बॉल यूज केला जातो. इट इज हायली स्पेसिफिक टू स्पेसिफिक अँटीजन. स्पेसिफिक अँटीजनला ती खूप स्पेसिफिक आहे. नेक्स्ट, इट इज प्रोड्यूस्ड इन रिस्पॉन्स टू अँटीजेनिक स्टिम्युलाय. जर अँटीजेनिक स्टिम्युलाय असेल, अँटीजन आलेला असेल तरच ही अँटीबॉडी तयार केली जाते. नेक्स्ट, इट इज प्रोड्यूस्ड बाय प्लाझ्मा सेल. कोण प्रोड्यूस करेल? प्लाझ्मा सेल अँटीबॉडी प्रोड्यूस करते. आणि प्लाझ्मा सेल कोणापासून तयार झाली आहे? तर बी लिम्फोसाईटपासून तयार झाली आहे. आणि प्रोडक्शनचा रेट कसा असतो? रॅपिड किंवा फास्ट. जवळपास 2000 मॉलिक्युल्स पर सेकंड या ठिकाणी प्रोड्यूस केले जातात. आता अँटीबॉडीचं ॲक्च्युअल जे वाय शेप स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कसं आहे ते डिटेल आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. आज जे तुम्ही शिकलात याच्यामध्ये आज काय काय झालं बघा. मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ टी लिम्फोसाईट अगेन्स्ट अँटीजन. अँटीजनच्या अगेन्स्ट टी लिम्फोसाईट कशी रिस्पॉन्स देते
तर 4 क्लोन तयार करून देते. सेकंड बघितलं मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ बी लिम्फोसाईट. बी लिम्फोसाईटचा मेकॅनिझम कसा आहे, तर 2 क्लोन ती तयार करते, प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही बघितलं अँटीजन प्रेझेंटिंग सेल APC. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशन म्हणजे काय, त्याच्या खाली डू यू नोचा बॉक्स दिलेला आहे, तो सगळ्यांनी केअरफुली रीड करायचा आहे. तर तिथं व्हॅक्सिन काय आहे हेही दिलेलं आहे. आणि त्यानंतरचा नेक्स्ट जो पॉईंट आपण बघितला ते होतं व्हॅक्सिन्स आर सेफ. व्हॅक्सिन जे आहेत ते सेफ आहेत हे नेक्स्ट दिलेलं आहे. आणि त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट केलेला आहे स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. सो स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीमध्ये काही जनरल पॉईंट अँटीबॉडीबद्दलचे दिलेले आहेत. नेक्स्ट जे आहे ते अँटीबॉडीचं डिटेल स्ट्रक्चर आहे. तर ते स्ट्रक्चर आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. थँक्यू.